आजपासून 11वी साठी ऑनलाईन प्रवेशाची परीक्षा सुरू होते। प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 15 दिवसांचा काळ मिळणार आहे। 19 ते 28 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल। त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल। मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे। भाड्याची घरं आता भाडे तत्वावर सुद्धा मिळणार आहेत। मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेतलाय। त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधल्या काही घरं भाडे देईल। राखीव ठेवणारे शिक्षण, वैद्यकीय उपचार, नोकरीसाठी या परिसरामध्ये येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमशान सुरू असल्यानं भाजीपाला, फळभाज्या, फळांना आता फटका बसलाय। परिणामी कृषी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्यानं दर वधारले आहेत। त्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय। अवकाळी नुकसानामुळे, वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय, आवक घटली आहे। रेल्वे मंत्रालयानं 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी 1777 कोटींचा निधी मंजूर केलाय। हा निधी मागच्या वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेमध्ये 125% वाढला आहे। त्यामुळे रेल्वे संबंधित कामांना आता गती मिळणार आहे। या निधीच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील।